नमस्कार मित्रांनो. आपण बरेच वेळा ऐकतो की कुणीतरी लिफ्टमध्ये अडकलंय किंवा कुणीतरी बाल्कनीमध्ये अडकलंय. तर जे लोक असं काही मिनिटासाठी अडकतात त्यांचा सुद्धा जीव कासावीस होतो. तर विचार करा, जर एखादा व्यक्ती 5 किंवा 6 दिवसासाठी अनोळख्या ठिकाणी अडकला असेल, पुरेसं अन्न नाही, पाणी नाही, तर त्याचा जीव किती कासावीस होत असेल, किती अस्वस्थ होत असेल आणि तो त्याच्या सुटकेसाठी काय काय प्रयत्न करत असेल. अशाच एका शूर पर्वतारोहीचं आत्मकथन आणि तो कसा त्या प्रसंगातून वाचला हे आपण पुस्तक स्वरूपात जाणून घेणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे ते 127 तास. या पुस्तकाचे मूळ लेखक जे आहेत ते आहेत ॲरॉन राल्स्टन आणि या पुस्तकाचं नाव जे आहे, इंग्लिश पुस्तकाचं जे नाव आहे ते आहे बिटवीन अ रॉक अँड अ हार्ड प्लेस. ॲरॉन राल्स्टन हे पहिल्यापासून साहसी खेळांचे खूप चाहते आहेत. त्यांना अनेक वेगवेगळ्या म्हणजे हॉर्स रायडिंग म्हणा, रिव्हर राफ्टिंग म्हणा, अशा खेळांची आवड आहे आणि सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा त्यांची हौसच आहे की अशा समूहाबरोबर, ग्रुपबरोबर कुठेतरी पर्वतांवरती जायचं किंवा बर्फात जाऊन स्कीइंग करायची. अशा त्यांच्या साहसी खेळाचे ते चाहते आहेत आणि अशा अशा खेळांमुळे ते अनेकदा अडचणीत सुद्धा आलेले आहेत, पण त्यातनं ते नेहमी अनुभव संपन्न होत गेले. एकदा ते त्यांच्या मित्रांबरोबर बर्फांमध्ये स्कीइंग करायला गेले होते आणि त्यांच्या चुकीमुळे किंवा थोड्याशा धुसफुसळेपणामुळं त्यांनी ॲव्हेलॉन सुरू केला होता. म्हणजे चक्क बर्फाचे कडेच्या कडे कोसळून त्यांचा एक मित्र मार्क म्हणून जो होता तो अगदी मरता मरता वाचला होता. तो बर्फात गाडला गेला पण सुदैवाने त्याला वेळेत वाचवता आलं. तर अशा अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले होते. किंवा ॲरॉन स्वतः एकदा त्यांनी नदी पूर्ण दुथडी भरून वाहत होती आणि मित्रांबरोबर त्यांनी शर्यत लावली की ही नदी पोहून पलीकडे जायचं. मग त्यांनी काही न विचार करता नदीत उडी मारली, पण आत गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ते भोवऱ्यामध्ये अडकलेले. मग मित्रांच्या प्रयत्नांनी कसं तरी ते दोरीच्या सहाय्याने बाहेर आले. तर अशा अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले होते, पण त्याच्यातनं ते शिकत जसे गेले पण ते कधी भिले नाहीत किंवा मनाने खचले नाहीत. ते नेहमी पुढं जात राहिले. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून इंटेल कंपनीमध्ये नोकरी सुद्धा सुरू केली होती, पण जवळपास 5 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडायचं ठरवलं. देनाली पर्वत इथं जायची त्यांना संधी आली होती, पण त्यांना सुट्टी मिळत नव्हती. मग बराच विचार करून शेवटी त्यांनी ठरवलं की नोकरीतून राजीनामा द्यायचा, निवृत्ती घ्यायची आणि त्यांनी इंटेलमधली अतिशय चांगल्या पगाराची नोकरी सोडली. आणि त्याच वेळी त्यांनी हेही ठरवलं की इथून पुढं ऑफिसमध्ये बैठ्या स्वरूपाची 9 ते 5 स्वरूप असलेल्या कामाचं जे स्वरूप आहे अशा ठिकाणी नोकरी करायची नाही. तर असे ॲरॉन एकदा उताह अशा ठिकाणी ब्ल्यू जॉन कॅनन ह्या गळीमध्ये किंवा ह्या खिंडीमध्ये जायला निघतात. खरं तर त्यांना त्यांच्या एका मित्राबरोबर एका पर्वतावर जायचं असतं, पण तो प्लॅन ऐनवेळी कॅन्सल होतो आणि मग ते इकडं उताहला निघतात आणि ते इथे घुडचूक करून बसतात. ते म्हणजे की ते एकटे ज्यावेळेस कुठं जात असतील त्यावेळेस ते त्यांचा पूर्ण जो दिनक्रम आहे किंवा त्यांची जी काही सफर आहे त्याचा दिनक्रम लिहून कुठल्या तरी मित्राकडं ठेवत असतात. म्हणजे काही अडचण आली तर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. पण हे ते उताहला जाताना त्यांच्याकडून राहून जातं. मग ते त्यांच्या घरातून आपली सायकल एका ट्रकमध्ये घेऊन एका ठराविक ठिकाणी लावतात आणि मग तिथून निम्मा प्रवासात ते सायकलवर करतात आणि सायकलवरून उतरून ते पायी प्रवासाला सुरुवात करतात. पायी प्रवास केल्यानंतर त्यांना 2 मुली भेटतात, ते मेगन आणि क्रिस्ती नावाच्या. ते त्यांच्याशी ओळख करून घेतात. त्यांना मेगन आणि क्रिस्तीलाही असं पर्वतांमध्ये जायला आवड असते. मग ते सांगतात की मी कुठपर्यंत जाणार आहे त्या घळीमध्ये वगैरे. मग मेगन आणि क्रिस्ती सांगतात की हे खूप धोकादायक आहे आणि तू असं एकटा जाऊ नकोस. मात्र ॲरॉनचा निर्धार पक्का असतो. ते म्हणतात नाही, मला तिथपर्यंत जायचंच आहे. त्या घळीमध्ये 5000 वर्षापूर्वी कोरलेली काही पेंटिंग्ज असतात आणि त्यांना ती पेंटिंग तिथं जाऊन बघायची असतात. मग काही अंतर एकत्र गेल्यानंतर मेगन आणि क्रिस्ती पुढे निघून जातात आणि ॲरॉन आपल्या रस्त्याने पुढे जातात. त्या घळीत शिरल्यानंतर काही प्रवास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की ते काही दगडं अडकलेली आहेत आणि त्याच्या खालून जात जात पुढे जातात. मग एका ठिकाणी ती जागा खूप छोटी असते म्हणून ते एका दगडावरून पलीकडे जातात आणि मग वरती चढायच्या प्रयत्नात ते एका कपारीत हात घालतात आणि ज्यावेळेस ते कपारीत हात घालून वर चढायचा प्रयत्न करतात त्यावेळेस एक मोठा दगड त्या कपारीतनं निसटतो आणि तो त्यांच्या
हातावर येऊन आदळतो आणि त्यांचा हात त्या दगडाखाली अडकतो. आता जवळपास अर्धा टन वजनाचा तो दगड असतो आणि ॲरॉनचा हात पूर्णपणे पुढचा मनगटापासूनचा पुढचा हात त्या दगडाखाली अडकलेला असतो. त्यांना हालचाल करता येत नसते पूर्णपणे. ॲरॉनना कळत नाही सुरुवातीला काय करायचं. मग वेदना थोडीशी कमी झाल्यानंतर ते ओरडून मदत मागवायचा प्रयत्न करतात. मदत काही येणं शक्य नसतं कारण ते त्या परिसरात एकटे असतात आणि त्यांच्याकडे एका दिवसात परत जायचं असं साधारण नियोजन असतं. त्यामुळे त्यांच्याकडे एकच दिवसाचं अन्न आणि पाणी असतं. मग ॲरॉन ते पाणी पुरवून साधारण 6 तासाला 1 घोट एवढंच पाणी ते पित असतात. मग इथून पुढं ते आपला जीव कसा वाचवतात किंवा त्यांना नेमकं काय काय त्रासाला सामोरं जावं लागतं आणि शेवटी ते स्वतःची सुटका कशी करून घेतात हे या पुस्तकात वाचण्यासारखं आहे. ॲरॉन जवळपास 6 दिवस त्या घडीमध्ये अडकलेले असतात आणि त्यांना सुचत नसतं काय करायचंय. ते त्यांच्याकडे जी सुरी असते त्यांनी तो दगड फोडायचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्याकडे जे दोरे असतात त्यांनी तो दगड उचलायचा प्रयत्न करतात. त्याच्यातही ते अयशस्वीच होतात आणि शेवटी ते सुटका कशी करतात हे मी मुद्दाम सांगणार नाहीये. ते पुस्तकात तुम्ही वाचावं अशी माझी अपेक्षा आहे. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. यात त्यांनी जे काही भावनात्मक त्यांचं जे दोलायमान परिस्थिती त्यांची झाली होते. कधी कधी त्यांना वाटायचं की आपली सुटका होणार आहे तर कधी ते निराशेच्या गर्तेत जायचे. त्यांना वाटायचं की इथंच आपला मृत्यू अन्न पाण्या वाचून होणार आहे. अशा अतिशय निराश पण एका वेळी व्हायचे. तर त्यांच्या मनावर नेमकं काय दडपण होतं, कसं ते या परिस्थितीला सामोरं गेले. किंवा साधारण मंगळवारी ते शनिवारी ते गेले होते आणि मंगळवारी ते कामाला परत येणार अशी अपेक्षा होती. मग मंगळवारी कामाला नाही गेले किंवा आईला त्यांनी फोन नाही केला. मग त्यांनी शोधाशोध केली. मग त्यांनी नेमक्या काय हालचाली केल्या, त्यांना काय काय अडचणींना सामोरं जावं लागलं, हे सगळं या पुस्तकात व्यवस्थित लिहिलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. मला स्वतःलाही खूप आवडलंय. याच पुस्तकावर आधारित 2010 मध्ये एक सिनेमा पण येऊन गेलाय 127 आवर्स म्हणून. हाही सिनेमा पूर्ण याच पुस्तकावर आधारित आहे. ते पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला हे खूप आवडेल आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.